नमस्कार मंडळी, कसे तुम्ही? तर आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचे परत एकदा मनापासून स्वागत. तर आत्ता उठून माझं ब्रश आंघोळ वगैरे सगळं झालंय आणि तोपर्यंत आपल्या आजी आजोबांचा दोघांचा पण नाश्ता होऊन चहा पण झालाय. तर येऊ शकताय आपल्या आजोबा इकडे बसले, आजी आपल्या स्वयंपाकाला लागली. आजीचं चाललंय डोळ्यात पाणी. कस काय? राव दिन पेटली ना, आता पेटली तरी असं काय माणसे कोकणी मग बोल म्हातारे सांग बोलायचे. म्हातारी मध्ये इथंच बसत इथंच खातो. मग काय देते खायला? गुळाच्या काय करा काय बोलतो बाई, गुळाचा चहा मग पुढं दुधाचा चहा आहे तिथं जाय. मग आता तू म्हणते साखरेला माग झाला आणि आता गुळाचं चहा काय? गुळ तर त्याच्यापेक्षा महाग 60 रुपये किलो आहे. साखरे 50 रुपये. दादा आजोबा लागले आता जेवायला. आलो मी. दादा तुला पडलाय का? तू आला होय? का नेऊ तुला दवाखान्यात? मला मम्मीने 10 रुपये दिले ते आपल्याकडले पैसे. 10 रुपये तुला आज आहे का बापी? पण नाही आता बरं आहे हो थोडं. तो काही खाल्लं का? हा नाही जेव ना. नाही जो आज सुट्टी? हा काय खाल्लं तू आज? दूध भाकर आणि मेथीची भाजी. काल तुम्ही मेथीची भाजी केली का? दूध काय शेरड्याच निघत का? नाही गाईचं. आई आज मी तुला चालू खुरपायला येताना तुला आज भांड्याची भाजी आणतो. बरं आणि मग मी तुम्हाला मुटके नाही तर भाकर देऊ करू. हा हा भजे पण. बरं भजे देऊ आणि भाजी पण बरं भजे देऊ आणि रानात कशाला चालला? असे मोठ्या पानाचे आणा. हा तुला आल्या माहित भांडीची भाजी म्हणा. रानात कशाला चालला तू? खुरपायला. खुरपी देतात का तुला? मग उलट मला खुरपायचं नाही, ते करायचंय काय कोलपायचंय. वाजवायचं. त्याच्यासाठी चाललंय होय? कोण पाहिजे हा का? बाय मी चाललो आता. बरं जाय संध्याकाळची या हा भाजी घेऊन आपल्याला. हा बाय दादा. जेवण करायला आजीने बनवलं आज डाळ आणि भात. तिला म्हटलं नाही का तोंडाला चव नाही, तर आजीने का मस्त पैकी डाळ आणि भात बनवला आहे आणि त्याच्यासोबत नाही का लाल ठेचा पण बनवला आहे. बघू शकता एकदम मस्त डाळ भात बनवलं बरं का. ही चटणी पाट्यावर वाटवली आहे, एक नंबर आहे. आजीने बनवलेलं आहे डाळ भातासोबत नाही का. आजीचं लोणचं पण लय मस्त लागतं बरं का, पण मला खोकला येतोय त्याच्यामुळे आता लोणचं नाही घेतलं. नाही तर असं डाळ भात लोणचं आणि ही चटणी किती मोठी डिश असून द्या, पण हे आपण फर्स्ट प्रायोरिटी नाही का ह्या डिशला देतो. हिची चवच एक नाही का वेगळीच आहे. आजारी पडल्यावर नाही का काय होतं, जेवण वगैरे जात नाही. ह्या पद्धतीने डाळ भात जर बनवून खाल्ला ना तर नक्की थोडं टॅब्लेट वगैरे घ्यायला नाही का आजार होईल. जेवण जर झालंय आणि तेवढंच मेजर आलाय. काय रे भाऊ? तू जड झाला म्हणला ना, तुला उचलायला आलोय. खरं आहे, तब्येत बरी का? बरे रात्री आला नाही, तू येतो म्हणला, फोन नाही केला. झोपून घेतला ना टॅबलेट घेऊन. आम्ही रात्री गेलो, लेट झाला तिकडे यायला. हां जेवण केलं का? जेवण जेवलो आता जस्ट नगरला गेलो. नाना काय करते इकडं? कामाला लावलं काय? नाही गावात कशातलं? आता भाजी तर काढली आहे भाजी गेले खाऊन तुम्ही एक कोण काढेल आणि याच्यात काय लावायचं आहे परत? मिरची लावायची नाही काय आली लावायला ही मिरची लावायची का? लगेच. पण आज तुम्ही काम कसं करू राहिले? हा. काम कसं काय करू राहिले? रोजाने रोजाने म्हातारी म्हणजे पैसे देईन तुम्हाला. किती रुपये? 5 रुपये. फक्त 5 रुपयाचं काय येते सांगा बघ. 5 रुपयाचं पार्लेचे बिस्किट पुढं पाण्यात बुडून खायचं आणि झोपायचं. एकदम उलसात. खायचं आज नाही का चक्क आपल्या आजोबा आपल्या आजीला मदत करू राहिले. तर काल नाही का मेथीची भाजी आजीने पूर्ण उपटून घेतली, तर ते आता परत खुरपू राहिले. तर म्हणजे त्याच्यात परत मिरच्या लावायच्यात. आणि ही पाहू शकता आपली आजी पण इकडं नाही का चवळी खुरपू राहिली. एवढं पूर्ण त्यांचं सगळं खुरपलं आहे बरं का. चहा वगैरे इकडं नाश्ता वगैरे बनवत असते आजी, इथं नाही का चूल वगैरे ठेवून. असा मस्त व्ह्यू दिसतो ना, तुम्ही लय खुश होणार. आता काय करता लेकी बाळी, काम केल्याशिवाय भाग नाही. घरचं करावं लागतं. खुरपणी केली तर मग धान्य पिकतं आणि नाही मालाला खुरपणी तुरपणी केली तर कशाचा माल येतो, मग जागेवर जळून जातो. अरे बाई पण तू याच्यामध्ये लय भारी दिसत राहिली. सगळी कोण हिरो हिरोईन तू मध्ये बसली. तू इथं लय भारी दिसते. किती राहिले? एवढं राहिलं खुरपायचं?
गायचं आपल्या आजीने का 4-5 दिवसामध्ये एवढं पूर्ण खुरपून घेतलं आहे. बस एवढं बाकी राहिलं आहे. आता ते पण घेईन 2-3 दिवसामध्ये. एवढे घेतले 2-4 दिवस पाऊस जर नाही आलाच नसता आला तर झाला असतं. तर गायचं आता नाही का आपल्या आजीने एवढं पूर्ण सगळं खुरपून घेतलं ना, तर काय करतो याच्यावरती एक कीटकनाशक मारतो, जे की मावा वगैरे पडला ना तर शेंगा वगैरे यायला प्रॉब्लेम होईल आणि वातावरण खराब आहे. 2 हातच खुरपायला लागले आणि मोर सारखले तर लागला पाऊस यायला. कसं काम करावा आता? हे इकडून सारा पाऊस लागला यायला, कसं खुरपीचं जाऊन कसं काम करीत जा. थोडंच खुरपी होता. आता काय करावा? असं तण का व्हायना पण काढावाच लागेल. नाना, मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. पहिल्यांदा नाही का आपल्या घरातले पितळाचे भांडे वगैरे असायचे, तर त्यावेळेस काय पितळाचं भांडाचं बाहेर कोण नेऊन ठेवायचे? ते ईद पडेल म्हणून ठेवायचं बाहेर. जुनं शास्त्र. वीज पडायची का? हा, ईद पडायचं म्हणून बाया माणसं काय म्हणायची, बाहेर जायची, बाहेर जाऊन द्यायचं, बाहेर द्यायचं तो. तसं पण नाना नाही का कॉपर वगैरे असतं का बिल्डिंगच्या वरती वगैरे लावलेलं असतं, जरी वीज वगैरे पडली ना ते खेचून घेतं असं वाटतं. खेची खेचीत ना. हे खेची हे खेची हे मोबाईल पण का कडकडं का तिकडे नागराकड मुंबईकड कडकडं का रीद खेची त्याच्यामध्ये आपली बाई नाही का पाऊस अजून प्याला ना पितळाचं भांडं बाहेर आणून ठेवते वाटतं बरं का. आपली आजी नाही का पाऊस जर नाही आला ना पितळाचं भांडं बरोबर बाहेर आणून ठेवते. हे नाही का मी भरपूर दिवसापासून आजोबाला त्यांना विचारणार होतो, पण आत्ता माझ्या लक्षात आलं तेव्हा विचारलं की याच्या मागं काय कारण आहे शास्त्रीय. आत्ता ते कळालं आहे. घरावरती वीज वगैरे पडू नये म्हणून नाही का पितळाचं भांडं घराच्या बाहेर ठेवते तर पाऊस वगैरे आल्यानंतर. आज आजीने खुरपीला येतं बघा तिथे तो चेहरा सुकवून गेलाय. किती फाडक्या खुरपेल येत नाही. 2-3. आता तू काय कर, आता आजीला नाही का मस्त गरम गरम चहा बनवून देतो. अद्रक परत गवती चहा इलायची वगैरे सगळं टाकून नाही का आणि निवांत झोप थोड्या. कशाचं झोप येते बघ. आज मला थोडं बरं वाटत राहिलंय आणि आजीचा चेहरा सुकलाय. इथं तोड येते आज नाही. तुला पण त्रास हो राहिला? इथं तोड येते. चहा देतो आणि गोळ्या पण बाई लईच आग खायला चांगलं नसतात, म्हणून जेवढं आयुर्वेदिक आहे ना तेवढं चांगलं आहे. नुसतं गोळ्या चांगल्या नसतात. आधी तो एकूण तिकून गोळ्या कमी झाल्यात, आता परत नको वाढायला. चहा करू तुला मस्त. तर काहीच आपली आजी आज दिवसभर खुरपून आली आणि भरपूर थकली आहे, तर आज नाही का तिला मस्त माझ्या हातचा गरम गरम ब्लॅक टी बनवून देतो आणि त्याच्यामध्ये मी काय काय टाकतो तुम्हाला दाखवतो. तुळशीचा पाला घेतो पहिले. तुळशीचं पाल्यानं कसं जर तिला थोडं नाही का घसा कोरडा झाला आहे तर पुदिना घेतो. पुदिना लावला होता उन्हाळ्यामध्ये, पण शेवटी पावसाळ्यामध्ये काम आलं आहे आणि आज त्यातल्या त्यात आपल्या आजीला काम आलं आहे. पावसाळ्यात किती हिरवगार आलं आहे. आता तुळशीचे पानं, लिंबुनीचे पानं आणि पुदिना घेतला आहे. आता घरामध्ये गवतीच्या वाळून ठेवल्या आजीने, ते टाकतो आणि अद्रक आणि इलायची एकदम मस्त चहा देतो. आजी डायरेक्ट खुश झाली पाहिजे. आता बाहेर 4 जण येतात, 4 कप टाकतो. गायच्या आता चहापत्ती टाकतो. लाईट गेलेली आहे त्याच्यामुळे नाही का तुम्हाला थोडं दिसत असेल. मी वरती टॉर्च लावला आहे, आज लाईट गेलेली आहे तर एवढी चहापत्ती टाकतो. आता मापात टाकतो चहापत्ती, म्हणजे कसं आहे नाही तर चहा कडू होईल. पहिल्यांदाच बनवते, परत लावणार पण नाहीत बनायला मला. आता एवढं गवती चहा टाकतो. वाळलेला आहे, आजीने नाही काढून ठेवला दिवशी कापून, तो काम आला आता. आणि आत्ता नाही का आपले पानं टाकतो. आणि थोडी नाही का विलायची टाकतो. आता नाही का एवढ्या पाण्याला एवढी साखर बरोबर होईल, कारण जास्त गोड पण नको आणि जास्त कमी पण नको, एकदम नाही का प्रमाणामध्ये चहा होईल. तेवढी साखर टाकली. पूर्ण पाला उकळून दिला आहे, त्याच्यामधलं जेवढं काही रसायन आहे ना ते पाण्यामध्ये मिश्रण झालं असं. त्याच्यानंतर साखर टाकली म्हणजे नाही का टेस्ट येईल 1 नंबर चहाला. गाईज बघू शकताय चाळणी धरा कोण नव्हतं कोण आलंय. आगसो चहा करायचं म्हणलं तरी आम्हाला 4 माणसं लागतील. अरे लय वेळचं चालू आहे चहा. तिकडे भाऊ सोड खाली. काय आले ते काय होते पानामुळे होते. आता आजीला देतो पहिल्यांदा. घ्या फुरके मारा आता चांगलं घेऊन येते म्हातारे. पी. तुम्हाला प्यायचा? नाही मी कसं मुस्क घालतो. परत आणू परत नाही ना संपला चहा. बस 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 शुगर वाढेल ना नाही आपल्याला कमी पाजायचे हा सरंग तेवढं हा नाही झाला.
कस का झालाय? भारी झालं. लय भारी लय भारी. लय भारी चहा. बाई मला रोज तूच करीत जाय. तेच म्हणायचं होतं, तूच करीत होता दररोज सकाळची लवकर 2 तास उठून होते. आम्हाला चहा. 2 तास झाले एवढ्याला. हम्म. 2 तास. चांगलं झालं का नाही पण? लय भारी. मी तर पेलो नाही अजून. नानाला सकाळच्या चहाचं टेन्शन आलं गाणू. नाना म्हणते 2 तास लागले दररोज चहाला. असा चहा पाहिजे. आणि त्यालाच लावलं पाहिजे. चहा करायला जाईल त्यालाच करायला जाणार सकाळची बिन संध्याकाळची हं? आता मेन माणूस राहिला अक्षू, त्याला विचार टेस्ट कशी झाली ते खरं सांगत होता. खरं सांग बरं का? एकदम खरं. अजिबात मी खोटं बोलतो का गावात? नाही झालंय खरंच चांगलं झालं. खरं झालं. असं तुला वाटलं असेल पण काही एवढं बी चांगलं नाही झालं चहा. तू पिऊन बघ. गॅस मी पिऊन पाहतो. भारी झालं भारी झालंय भारी. खोटं बोलतोय रे. त्याला टेन्शन आलं होतं बघून, त्याच्यामुळे म्हणलं आता तू पिऊन बघ. अशा वातावरणात चहा प्यायला ना एवढं भारी वाटतं ना. बघू शकता तुम्ही, एक नंबरवरून ढग आले खाली, पूर्ण हिरो हिरो थंड हवा सुटली आहे आणि एकदम लहानपणीचे मित्र आम्ही दोघं जण चहा घेतोय. आम्ही पहिले तिकडे नाही का इथं सगळं खेळलेलं होतं. अक्षरचे फोटो दाखल तुम्हाला नंतर काहीतरी इथं स्टाईल मारून फोटो काढलेले आहेत. नाही फोटो नाही टाकायचे. फोटो नको. आपल्या मळ्यातली कोथमीर आणली म्हातारीनं आणि जेव्हा आमटी चालली आता फर गरम खोबऱ्याची. खोबऱ्याची नानाची तर मजा आहे. आज आमटी बनली काय? कशाची? बाजरीची. बाजरीची. जयजपती म्हातारी वाट म्हणजे घ्या घालून जयजपती खळगुट. गाईज नाही का, बाजरीच्या पिठाची आमटी बनवली आहे. त्याला खळगुट पण म्हणतात, पण आजोबाच्या ओरपण्यावर तर तुम्हाला समजत असेल की टेस्ट काय असेल. हे बघा आजी कशी गालातली गालात हसू राहिली. बरं वाटतं का? खायचं कसं रे तुकडा. नानाची बघा मज्जा आहे जय घालात ना. तुम्हाला असे खळगुट वगैरे लय आवडते काय? मला पहिल्यापासून खळगुटच खळगुट दूध कशाचं. लय म्हातारी भारी. भागदऱ्यात कसं खायचं. हां भागदऱ्यात हां. तर काहीच नाही का, आपल्या आजीने बाजरीच्या पिठाची एकदम गरम गरम आमटी बनवली आहे आणि आजी आणि आजोबा एकदम मस्त जेवण करतात. माझं जेवण बाकी आहे अजून. तर आता मी पण जेवण करतो, टॅबलेट घेतो, आपलं ब्लॉग वगैरे एडिट करतो. सो आजचा ब्लॉग कसा वाटला आहे नक्की कमेंट करून सांगा. आणि अजून पण जर आपल्या हक्काच्या फॅमिली सबस्क्राईब नसेल करा तर पटकन सबस्क्राईब करा. आणि असंच आपलं दररोज नवीन नवीन इंटरेस्टिंग ब्लॉग व्हायला रेडी राहा. तर भेटू म्हणजे लवकर. तोवर सर्व गुड नाईट, टेक केअर, काळजी घ्या आणि सगळेजण एकदम हॅप्पी राहा. आता मी किती काम केलं आज हिरभर. ते गावात काढलं, हे लावले वांगे, पाणी टाकलं. काय म्हणते म्हातारी एवढं काम करून काय म्हणते मला. काय मला उपकार केला, काय काम केलं तर पांघरून ते सगळं तसंच राडायचं आरामात.